तर आज आम्ही चाललोय लग्नाची खरेदी करायला. अरे आमच्या लग्नाची खरेदी करायला नाही, अमोल भाऊच्या लग्नाची खरेदी करायला. सर्वात आधी आम्हाला नवरीसाठी घागरा बघायचा होता. मग आम्ही गेलो वरच्या फ्लोअरला जिथे घागऱ्याचं सेक्शन आहे. घागऱ्याचे खूप सारे ऑप्शन बघितले, पण आम्हाला जसा हवा होता तसा आम्हाला भेटतच नव्हता. एकतर आम्ही घागरा घेताना खूप जास्त कन्फ्युज होतो. जो घागरा आम्हाला आवडायचा तो या दोघांना नव्हता आवडत, या दोघांना जो आवडायचा तो आम्हाला नव्हता आवडत. हे दोन घागरे आम्हाला आवडलेले होते आणि यामधलाच आम्ही एक परचेस केलेला आहे. आता तो कोणता ते तुम्हाला डायरेक्ट लग्नातच कळेल. त्यानंतर भाऊच्या लग्नात घालायसाठी मी सुद्धा एक खूप सुंदर साऊथ इंडियन साडी घेतलेली आहे. मग नवरीसाठी आम्हाला अजून खूप साऱ्या साड्या बघायच्या होत्या. तर नवरी बिचारी ट्राय करत होती साडी आणि आमचं दुसरंच चालू, ही कोणाला सूट होते ती कोणाला सूट होते. आम्ही आमच्या साड्या बघत बसलो आणि या दोघांना अजिबात इंटरेस्ट नव्हता आमच्यामध्ये, पण आम्ही तरी पण त्यांना डिस्टर्ब करत होतो, ही बघा ती बघा ती बघा. आणि मला ना ही पिंकवाली साडी पण खूप जास्त आवडलेली होती, तर फायनली मी ती पण घेतली. आता तुम्हीच कमेंट करून सांगा ही साडी माझ्यावर कशी दिसते. फायनली आता भाऊंचे कपडे घ्यायला आम्ही आलेलो होतो आणि भाऊंच्या कपड्यांचं सिलेक्शन आहे ना फटाफट झालं, कारण की जो ड्रेस त्यांनी वेअर केला तो त्यांना छानच दिसत होता आणि आम्हाला सर्वांना आवडत सुद्धा होता. लग्न लागताना भाऊंना शेरवानी घालायची होती, सो ती पण एकदम फटाफट सिलेक्ट झाली. त्यानंतर ऋषीला सुद्धा कपडे घ्यायचे होते, सो ऋषीने खूप सारे कपडे ट्राय केले, बट त्याला काही आवडत नव्हते. जे त्याला आवडायचं ते आम्हाला आवडत नव्हतं, आम्हाला जे आवडत होतं ते त्याला आवडत नव्हतं. सो फायनली आम्ही त्याचा ड्रेस इथून घ्यायचं कॅन्सल केलं आणि निघालो घरी जाण्यासाठी. शॉपिंग करून करून सगळ्यांची एनर्जी लो झालेली होती, म्हणून आम्ही एका ज्यूस सेंटर मध्ये थांबलो ज्यूस पिण्यासाठी. मिनी व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. बाय.